पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे। शहरातील सार्वजनिक रस्त्यावर दीर्घकाळ उभी असलेली बेवारस व वापरात नसलेली वाहने आता जप्त केली जाणार आहेत। ही विशेष मोहीम 15 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे। नोटीस दिल्यानंतर 24 ते 48 तासात वाहन हटवले नाही तर ते जप्त करण्यात येईल। तसेच वाहन परत मिळविण्यासाठी दंड भरावा लागणार आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या परिसरातील बेवारस वाहनांची माहिती PTP ॲपद्वारे पोलिसांना कळवावी। वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे। नमस्कार, मी हिम्मत जाधव, पोलीस उप आयुक्त वाहतूक शाखा पुणे शहर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पुणेकरांना आवाहन करतो की पुणे शहर वाहतूक शाखेमार्फत जे बिनधनी वाहनं आहेत, ज्यांचे मालक मिळून येत नाहीत, अशा वाहनांबाबत वाहतूक शाखेने कारवाई सुरू केलेली आहे। आपल्या परिसरामध्ये सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारी अशी बिनधनी बेवारस वाहन असल्यास आपण तात्काळ सदरची वाहने PTP पुणे ट्रॅफिक पोलीस या ॲपवर रिपोर्ट करावीत। आपण रिपोर्ट केल्यापासून 48 तासामध्ये सदर वाहनांवर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येईल। संबंधित मालकाचा शोध घेऊन त्याने जर वाहन माघारी नेले नाही तर संबंधितावर वाहन जप्त करण्याची अथवा दंडात्मक प्रक्रियेची कारवाई सुरू करण्यात येईल। तरी कृपया जास्तीत जास्त वाहने आपण PTP ॲपच्या मार्फतीने रिपोर्ट करावीत आणि पुणे शहर वाहतूक शाखेस वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्याकरिता सहकार्य करावे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पारस मुठ्ठा यांचा रिपोर्ट।